आणि शासकीय दर 4,892 रुपये प्रति क्विंटल असताना देखील अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 3,800 रुपयांचा दर मिळत असल्यानं सोयाबीन उत्पादकांचं प्रति क्विंटल 1,000चं नुकसान होत आहे। हिंगोलीच्या नरसी नामदेव पुसेगाव आणि त्याचबरोबर सेनगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी झेंडू फुलांची लागवड केलेली आहे। उन्हाळ्यात या झेंडूच्या फुलांना तेलंगणातील निजामाबाद, हैदराबाद यासह इतर मोठ्या शहरात मोठी मागणी असते। केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेल्या 20% निर्यात शुल्काचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आणि यावर्षी कांदा निर्यातीत तब्बल 696 कोटींची घट झाली आणि त्यामुळे कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन शेती केलेली आहे, मात्र मागील 8 वर्षातील सर्वाधिक निच्चांकी दरावर सोयाबीन गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला। मालेगाव सुरगाणा भागातील ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला फटका बसला। झाडावर मोहर चांगला भरलेला असताना करपा भुरी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळगळती होऊ लागल्यानं आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील धावंडा इथल्या शेतकऱ्यांनी टरबूजाच्या पिकामध्ये मल्चिंगवर केळीची लागवड करून उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन प्रयोग केला आणि यात या शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक फायदा झाला। स्तनदा आणि गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषक आहारात मेलेला उंदीर आढळून आला। रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा कोंडगाव मुरलीधर आळीतील अंगणवाडीत हा अजब प्रकार घडलेला आणि या घटनेची चौकशी करून कारवाईची मागणी होते। शिर्डीजवळच्या निमगाव कोराळे हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली आहेत। मागील 15 दिवसांपूर्वी अनधिकृत अतिक्रमण धारकांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती, तरीही याची दखल न घेतल्यानं प्रशासनाने अतिक्रमणांवर हातोडा टाकला। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावखेडा गावाला भूजल समृद्ध ग्राम अटल योजनेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला। या पार्श्वभूमीवर सावखेडा इथे गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नंदुरबारच्या शहाद्यात बस स्टँड परिसराला अतिक्रमणांनी विळखा घातला होता। वारंवार नोटीस देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं शहादा पालिकेनं अतिक्रमणांवर हातोडा चालवलाय। परिसरातील बॅनर टपऱ्या काढण्यात आल्या। खासदार उदयनराजेंनी चांदीचं काम केलेलं सिंहासन आणि जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिला। एका पुण्यातील कार्यकर्त्याने उदयनराजे भोसले यांना त्यांच्या वाढदिवशी हे चांदीपासून बनवलेलं सिंहासन भेट दिलं होतं। नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी तब्बल 12 किलोमीटरची पायपीट करून केला पाणी गाव गाठलंय आणि यावेळी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यात। यावेळी रस्त्याअभावी पायी गाव गाठणं किती कठीण आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी रस्त्याचं काम तात्काळ सुरू करू अशी ग्वाही दिली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर पोहोचलंय। मानव आणि वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने आणखी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिल्या। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथल्या कन्या शाळेतील परीक्षा केंद्रावर इंग्रजीच्या पेपर दरम्यान गोंधळ झाला होता। उर्दू माध्यमाच्या 21 परीक्षार्थ्यांना उर्दू माध्यमातील तृतीय भाषा असलेला इंग्रजी पेपर देण्याऐवजी प्रथम भाषेचा इंग्रजीचा पेपर देण्यात आला आणि त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार आहे। सिल्लोड शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढतानाच दिसतोय, त्यामुळे आता माठ विक्रीसाठी बाजारात दाखल झालेत आणि यावेळी थंडगार पाण्यासाठी सामान्यांची मातीच्या माठाची मागणी वाढली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या वार्षिक ग्रामीण आणि वैराग प्रकल्पासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। अंगणवाडी सेविका पदासाठी 387 जणांनी तर मदतनीस पदासाठी 137 अर्ज दाखल झाले। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये एक टेम्पो समुद्राच्या पाण्यात वाहत जात असल्याची माहिती समोर आली आहे आणि यावेळी हरिहरेश्वर बीच इथे आलेल्या नागरिकांचा टेम्पो समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकला। दरम्यान टेम्पो समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मारळ हरिहरेश्वर इथल्या मुलांनी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान या घटनेमुळे अशा उथळ नागरिकांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं जातं। भरतीच्या पाण्यामध्ये हा टेम्पो अडकल्याचं आपण बघतोय, पण तिथपर्यंत टेम्पो नेण्याचं धाडस या नागरिकांनी का केलं हा देखील एक मोठा प्रश्न आहे। कारण भरती ही सुरू होण्याच्या वेळीच खरं तर हा टेम्पो तिथपर्यंत हे नागरिक घेऊन गेलेले होते आणि हा टेम्पो अखेर भरतीच्या पाण्यामध्ये अडकल्याचं आपण बघितलं। त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न इथल्या नागरिकांनी केलेले आहेत।
त्यामुळे ट्रक बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. पण या भरतीच्या पाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाटा या किनाऱ्यापर्यंत येऊन धडकतात आणि त्याच वेगामध्ये पाठीमागे येताना त्या खरं तर रेती पाठीमागे घेऊन जातात. अशा परिस्थितीमध्ये हा टेम्पो पुढे सरकणं कितपत शक्य झालंय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. दिनेश, अखेर हा टेम्पो बाहेर काढण्यात यश आलंय की नेमकी काय परिस्थिती आहे? समुद्रात हा जेव्हा टेम्पो बुडाला होता त्या टायमाला भरती होती आणि भरती असल्यामुळे हा जो टेम्पो अडकला होता, मूर्ती विसर्जन करण्यासाठी आला होता. मात्र त्यांना तिथला अंदाज न आल्यामुळे हा समुद्रामध्ये अडकला होता. मात्र तब्बल 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा ओटी समुद्राला जेव्हा ओटी लागली तेव्हा साळुंके रेस्क्यू टीम आणि तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने तो किराणा समुद्राबाहेर काढण्यात आला. म्हणजे अखेर या टेम्पोला बाहेर काढण्यात यश आल्याचं आपण बघतोय. ही दृश्य आपण बघतोय जसं आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट यांनी माहिती आपल्याला देऊ केली. गणपती विसर्जनासाठी हा टेम्पो आल्याचं आपल्याला कळतंय आणि त्यावेळी तिथं भरतीच्या पाण्यामध्ये तो टेम्पो जो तो अडकून पडला, त्याला बाहेर काढणं कठीण झालेलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दोरखंड लावून तिथल्या एका बचाव पथकानं, एका रेस्क्यू टीमने हा टेम्पो जो आहे तो बाहेर काढण्यात यश मिळवलंय. सांगलीतील मिरज तालुक्यातील पाटगाव इथे एका माजी सैनिकानं केवळ 1 एकर शेतात कलिंगडाचं भरघोस उत्पादन घेतलं. 1 एकर शेतातून जवळपास 35 ते 40 टन कलिंगड फळांचं उत्पादन घेण्यात आलं आणि हा प्लॉट पाहण्यासाठी जवळच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर पालिकेकडून नागरिकांना काळाशार दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. नांदेड आगारातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. कलबुर्गी आणि गुलबर्गाला जाणाऱ्या बस रद्द करण्यात आलेल्या आहेत. चालक आणि वाहकाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला. चांदवड नगर परिषदेचं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम त्यांनी सुरू केलेली. वाहतुकीस अडथळा ठरणारी जवळपास 100 अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली. मढी ग्रामस्थांनी मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केला होता आणि हा ठराव पंचायत समितीनं रद्द केला. मात्र त्यानंतर नितेश राणेंच्या प्रक्षोभक भाषणामुळे तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी शरद पवार गटाच्या प्रताप ढाकणींनी केली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरता भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार आपल्या भेटीला उपक्रम राबवला आणि यावेळी त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. उल्हासनगरमध्ये बौद्ध धर्मीय समाजानं एकत्रित येत स्वाक्षरी मोहीम राबवली आणि बुद्धगया मुक्तीसाठी सध्या देशाच्या विविध भागात शांततेत आंदोलन सुरू आहे. मराठवाड्यामध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे पशुपालकांमध्ये चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. चाऱ्याअभावी जनावरांना निम्म्या किमतीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. सरकारच्या कृषी धोरणांविरोधात काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या पीक विम्यात झालेला गैरप्रकार, कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव हे मुद्दे घेऊन नागपुरातील संविधान चौकात काँग्रेसने आंदोलन केलं. प्रलंबित शेतकरी प्रश्नांना घेऊन चंद्रपूरमध्ये काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात आंदोलन करत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीचं निवेदन धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीकडून धरणगावात निदर्शनं करण्यात आली. कोल्हापूर न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल आणि सिम कार्ड जमा केला आणि न्यायालयाने 48 तासांच्या आत मोबाईल आणि सिम कार्ड जमा करण्याचे आदेश दिले होते. प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कोरटकरला अटक करावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावतीत शिवसन्मान महामोर्चा काढण्यात आला आणि यावेळी त्या बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर देशद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे आणि या मागणीसाठी अमरावतीमधील पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून जोडे मारण्यात आले. ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण तुर्तास स्थगित केलं. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी 1 महिन्यात आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी उपोषण स्थगित केलं. दिलेल्या वेळेत आरोपीला अटक नाही झाली तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा मुंडे कुटुंबांनी दिला. सत्ताधारी लोकपदाला चिटकून बसलेत अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय भेटणार कसा, त्यांच्या मागे कोण उभं राहणार असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी 3 संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 5 मार्चपर्यंत आरोपी अनिकेत भोये, अनुज पाटील आणि चेतन भोई पोलीस कोठडीमध्ये असणार आहेत. मुक्ताईनगरमधील यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेल्यानंतर काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले होते. या प्रकरणी रक्षा खडसे यांनी गुन्हा दाखल केला होता. लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. वर्ध्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात आंदोलन करत संपूर्ण कर्जमाफीची मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या नेतृत्वात अकोला जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी नागरिक आक्रमक झाले. घरकुल योजनेसह जमीन पट्ट्यांसाठी आंदोलन केले गेलं. ईव्हीएमवरील निवडणुका रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं आणि या मागण्यांचं निवेदन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनंही करण्यात आली. रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. नंदुरबारच्या ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान वितरण कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं. धाराशिवमध्ये शेळ्या चोरणाऱ्याला विरोध केल्यानं चोरट्याने वृद्धाचा खून केला. या प्रकरणी गावकऱ्यांनी आक्रमक होत रास्ता रोको करत पोलिसांना घेराव घातला. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीतून निघालेला लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाडेवाडीमधून लॉंग मार्च निघणार आहे. यामध्ये परभणीमधील सामाजिक कार्यकर्ते आणि दलित संघटनाही सहभागी होणार आहेत. वाशिम शहरातील सायकलपटू नारायण व्यास यांची रेस अक्रॉस इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नारायण व्यास हे गेल्या 10 वर्षांपासून सायकलिंगमध्ये सक्रिय असून त्यांनी याआधी हजारो किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण केला. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्याची ग्रामदेवता देवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा पार पडला. अनेक भक्तांनी किरणोत्सव सोहळ्याला हजेरी लावली.